हे पहा, ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते। अजिबात आपली चकली तेलकट होत नाही, अजिबात तेलकट नाही आहे ही चकली। आज आपण गौरी गणपती विशेष झटपट होणाऱ्या अशा ज्वारीच्या पिठाच्या अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहणाऱ्या चकल्या साध्या सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। ज्वारीच्या पिठाची चकली बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य पाहूया। इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे लागेल लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, भाजलेले धण्याची पूड आहे आणि भाजलेले जिरेची पूड आहे, ओवा लागेल आणि तीळ लागतील। आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। मोहनसाठी इथं आपल्याला तेल लागेल आणि पीठ मळण्यासाठी पाणी, हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। आता आपण कोणतंही एक भांडं तुम्ही तुमच्या घरातील एखादं वाटी किंवा फुलपात्र असं काहीतरी सेट करून घ्या। आता मी ही एक वाटी सेट करून घेतलेली आहे, त्या वाटीनेच मी सर्व प्रमाण मोजून घेणार आहे। इथे हे ज्वारीचं पीठ एक वाटी आणि आणखीन एक वाटी भरून मी घेणार आहे। ही दुसरी वाटी घेतलेली आहे। आता या 2 वाट्या ज्वारीच्या पिठासाठी आपण 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। हे रेडीमेड बेसन पीठ आहे, तुम्ही डाळ देखील दळून आणून त्याचं देखील बेसन पीठ इथे वापरू शकता। इथे याच वाटीने सेम असं प्रमाण मोजून घ्यायचं आहे। 2 वाटी ज्वारीच्या पिठासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। हे सर्व आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता याच वाटीने आपण अर्धी वाटी हे तेल घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी बरोबर आहे। याच वाटीने आपण तेल घेणार आहोत। सर्वात अगोदर आपल्याला हे पीठ, ही दोन्ही पिठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत। इथे ही दोन्ही पिठं मिक्स झालेली आहेत। आता त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे। साधारणतः 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे। त्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे थोडी, साधारणतः हा छोटा चमचा 1 गच्च भरून घातलेली आहे। तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्या। इथे मी एक साधारणतः मोठे 2 चमचे भरून लाल तिखट घेतलेला आहे आणि हे तीळ देखील एक मोठे 2 चमचे भरून घेतलेले आहेत। आता इथे हा ओवा घेतलेला आहे, तो ओवा आपण हातावरती असा क्रश करून घ्यायचा आहे। 1 चमचा भरून ओवा देखील इथे मी वापरणार आहे, त्यामुळे आपल्या चकल्या खूप छान बनवून अशा तयार होतात। धणे पावडर आहे, ती देखील 1 चमचा भरून घेतलेली आहे, ती देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। जिरे पावडर आहे, ती अर्धा चमचा आहे, ती देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। आता हे सर्व साहित्य आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहेत। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर। सणासुदीच्या वेळेस म्हणा किंवा मधल्या आदल्या वेळेस देखील ही चकली तुम्ही बनवू शकता। आता इथे हे सर्व साहित्य मिक्स झालेले आहे, आपण त्यामध्ये हे तेलाचे मोहन घालून घेऊयात। हे तेल देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। अगोदर आपण हे तेल सर्व पिठाला व्यवस्थित असे लावून घेऊयात। हे पहा, आपलं सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण थोडं थोडं करून पाणी घालून याचा एक घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। खूप जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। आपण व्यवस्थित असा गोळा मळून घेऊया त्याचा। हे पहा, आपले पीठ भिजवून झालेले आहे। इथे मी याच भांड्याने 1.5 भांडं पाणी घेतलेलं होतं, त्यातील एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आता मी या पद्धतीचा साचा इथे घेतलेला आहे असा हा। आता याला अगोदर आपण तेल लावून घेऊयात, म्हणजे आपलं पीठ खाली चिकटणार नाही। हे व्यवस्थित आपण तेल लावून घ्यायचं आहे। याला देखील आपण आतल्या साईडनं व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे। दोन्ही साईडनं व्यवस्थित असं तेल लावून घ्या, म्हणजे आपलं पीठ चिकटणार नाही। आता यातीलच आपण यामध्ये बसेल एवढंच एक गोळा काढून घ्यायचा आहे
आणि पाण्याचा अगदी थोडासा हात घेऊन हे पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हा गोळा पण व्यवस्थित जरासा मळून घेतलेला आहे। आता आपण तो या पद्धतीने असा व्यवस्थित उभट असा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला तो साच्यामध्ये व्यवस्थित घालता येईल। असं या पद्धतीने पीठ आपण करून घ्यायचं आहे आणि आपल्या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। याच्यामध्ये बसेल एवढंच पीठ तुम्ही घालून घ्या आणि एक्स्ट्राचं पीठ असेल ते आपण काढून ताटामध्ये ठेवून देऊया। इथे या साच्यामध्ये मी पीठ भरून घेतलेले आहे। आता आपण चकली पाडून घेऊया। हे पहा, या पद्धतीने आपण व्यवस्थित अशा आपल्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। पटकन होतात, फार वेळ लागत नाही। तुम्हाला कितपत मोठ्या हव्या आहेत त्यानुसार तुम्ही या बनवून घ्या। इथे शेवटचं टोक असं दाबून घ्यायचं आहे, सुरुवातीचं टोक देखील असं आतमधल्या साईडनं दाबून घ्यायचं आहे। आता याच पद्धतीने आपण दुसरी चकली देखील बनवून घेऊया। एकीकडे मी साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। थांबायची गरज नाही, पटकन होतात ह्या चकल्या। पीठ भिजू पण द्यायची गरज नाही। पीठ भिजवलं ना की लगेचच आपण ह्या करायला घेतलेल्या आहेत। हे पहा, आपल्या सर्व चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत। आणखीन 6 चकल्या यामध्ये होतात। 13 ते 14 चकल्या यामध्ये होतात। इथे आता साईडला मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे, ते गरम झाले का ते आपण पाहून घेऊयात। हे पहा, आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे। मी गॅस बारीक करते आणि आता आपण या चकल्या सोडून घेऊया। या पद्धतीने ही अशी उचलायची चकली आणि आपण यामध्ये अलगद अशी सोडायची आहे। याच पद्धतीने ही दुसरी चकली देखील मी सोडून घेते। गॅस बारीक करायचा आहे, तेल आपलं तापलेलं आहे कारण, आणि अगदी अलगदपणे या चकल्या आपण यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। आणि मीडियम गॅसवरती, आता तेल तापले म्हणून मी गॅस बारीक केलेला आहे, पण साधारणतः एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। लगेच उलटापालटी करायची नाही, एक साईड होऊ द्यायची आहे आणि मग नंतर आपण दुसऱ्या साईडनं करून घेणार आहोत। हे पहा, आता आपल्या चकल्या या पद्धतीने होत आलेल्या आहेत। आता आपण त्या पलटी करून घेऊयात। एक एक करून आपण या पलटी करूयात। या पद्धतीने या अगदी हळूवारपणे आपण व्यवस्थित अशा पलटी केलेल्या आहेत। आता अजून 1 ते 2 मिनिट आपण या साईडने देखील या होऊ देऊया। मीडियम गॅसवरती होऊ द्यायच्या आहेत। आपल्या या चकल्या झालेल्या आहेत। आता आपण त्या काढून घेऊयात। अशा मी या पद्धतीने तेल व्यवस्थित आपलं पूर्णपणे निथळायचं आहे। गॅस एकदम मीडियम केलेला आहे, पाहू शकताय तुम्ही। आता या चकल्या मी व्यवस्थितपणे काढून घेते। आता याच पद्धतीने इथे मी इतर चकल्या देखील बनवलेल्या आहेत, त्या देखील आपण यामध्ये टाकून घेऊया। मीडियम गॅसवरतीच आपल्याला सर्व चकल्या दोन्ही साईडनंही व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत। हे पहा, या पद्धतीने आपल्या छान अशा चकल्या तयार होतात। आता मी याच पद्धतीने सर्व चकल्या बनवून घेते। तर हे पहा, आता आपल्या या सर्व चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। मी जेवढं प्रमाण तुम्हाला सांगितलं होतं त्या प्रमाणामध्ये माझ्या मोजून बरोबर 51 चकल्या आणि त्या देखील मोठ्या साईजच्या बनवून अशा तयार झालेल्या आहेत। रेसिपी ही अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे। आता गौरी गणपतीसाठी वगैरे आपण काही ना काही पदार्थ बनवतच असतो, तर त्यासाठी झटपट होणारी अशी खुसखुशीत चकलीची रेसिपी मी दाखवलेली आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।